मित्रांनो, मी मानसी ओळख उद्योगांच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहोत. तर गणपतीचं माहेरघर पेण येथे आज आपण आलेलो आहोत. तेथील SR म्हात्रे कला केंद्र, बोरगाव रोड, पेण येथे आपण आलेलो आहोत. तर तेथील गणपती आज आपण पाहूया. आज आपण आलेलो आहोत सर्वेश म्हात्रे यांच्या गणपती कारखान्यात. तर दादा, ऍक्च्युअल गणपती बनवण्याची प्रोसेस कशी असते? बनवण्याची प्रोसेस म्हणजे आपले तर बहुतेक गणपती मातीचे आहेत. मातीचे गणपती साच्यातनं डाय बांधणं केले जातात. अर्धे गणपती हाती केले जातात, त्यांना मॉडेल बोलतात, नाही तर पाटावरचे गणपती. मग मातीवरचे गणपती तिथं झाले की नंतर इथं पॉलिश वगैरे होऊन फिनिशिंग होते, बॉडी कलर होतो, शेडिंग होतात. शेडिंग झाल्यावरती कलर, नंतर आखणी. आणि कोणाला गणपती कपडे नेसून पाहिजे असतील, कपडे घालून वगैरे, आता त्याचा सध्या ट्रेंड चालू आहे कपड्यांचा, धोतर फेटा. मग ते डायमंड वर्क करून त्या पद्धतीत गणपती भेटतात आपल्या इथे. मग गणपतीचा रेट वेगळा असेल आणि डायमंड वर्कचा रेट? नॉर्मल गणपतीचा कलर केलेला रेट वेगळा, डायमंडचा रेट वेगळा, धोतर फेटलेला घातलेल्यांचा रेट वेगळा. तर मग तुम्ही हा किती वर्षापासून बिझनेस करताय? मला वर्ष झाली, 4 वर्ष झाली. 4 वर्ष. आणि मग तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण गणपती कारखाना सुरू करूया? असं हे काय नाही, आधी मी कामाला होतो दुसऱ्या ठिकाणी. तिथं काम करायचं, नंतर माझे 2 मित्र ते बोलले मला पण काम शिकव. त्या दोघांना नीरज, अर्चित, त्या दोघांचं नाव आहे. मग त्यांना काम शिकवण्यासाठी मी कारखान्यात कोणाला असं काम शिकवून देत नाही. त्या दोघांना शिकण्यासाठी मी घरी साचा आणला आणि माती वगैरे आणली आणि कामाला सुरुवात केली. तर मी असं, त्यांनी पण पहिलं स्टार्टिंगला शिकवता 150-200 गणपती काढले ते दोघांनी शिकता ऐकता. ते गणपती आम्ही सेल केले. मग ते सेल केल्यावरती नंतर आयडिया म्हणून आपण बोललो आता स्वतःच करू. नंतर मी घरी सुरुवात केली करायला गणपती. आता अशी हळूहळू सुरुवात झाली आपली. पहिल्या वर्षी कच्चेच गणपती काढले, नंतर कलरचे चालू केले आम्ही. मग पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा गणपती बनवला तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या का किंवा काय प्रॉब्लेम असं? नाही, अडचणी आल्या म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही 3-4 गणपती केले. माझे 2 मित्र, मी, माझा भाव, आम्ही मिळून असे गणपती केले. पहिल्या वर्षी 2000 गणपती केले. पहिल्या वर्षात 2000 गणपती. आणि ह्या वर्षी तुम्ही किती गणपती काढले? 7-1000 झाले आमचे गणपती. म्हणजे या वर्षी 7000. 4 वर्षात 2000 गणपती बनवण्यापासून तुम्ही सुरुवात केली पहिल्या वर्षी, आणि ह्या वर्षी तुम्ही 7000 गणपती काढले. तर मग आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? काय वाटतं तुम्हाला तुमची प्रोग्रेस बघून? वाटतो आता टार्गेट तर मोठा आहे. जोपर्यंत टार्गेट मोठा होत नाही तोपर्यंत काम करत राहायचा. आणि मग तुमचे गणपती कुठपर्यंत जातात? म्हणजे तुम्ही म्हणता की गणपती एक्सपोर्ट होतात, तर आता कुठल्या देशात जातात सध्या? थायलंडला जातात, आफ्रिका वगैरे, अमेरिका, त्या ठिकाणी एक्सपोर्ट. आणि शक्यतो होलसेलला वगैरे सुरत, अहमदाबाद, गुजरात, बडोदा. म्हणजे इंडियामध्ये जाऊन तुमच्या बाहेर पण जातात असं? एक्सपोर्टला जातात. आणि मग तुम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही कामं करता ना? मग तुम्हाला होलसेल मध्ये जास्त प्रॉफिट मिळतं की रिटेल मध्ये? असं काय नाही, रिटेल म्हणजे बहुतेक गाव गिराक असतात, त्यांच्याकडनं मी असं समजत नाही की अपेक्षा वगैरे असतं किमतीची वगैरे. पण होलसेलला म्हणजे कशी क्वांटिटी असते, 2-2000, 3-3000, त्याच्याकडनं आम्हाला भरपूर फायदा होतो. मग एखाद्याला जर कस्टमाइज गणपती करून हवा असेल तर तुम्ही द्याल ना? म्हणजे ह्या कलरचा फेटा हवाय किंवा ह्या कलरचं धोतर हवंय, किंवा एखाद्याने कुठला मॉडेल बघितलाय त्या मॉडेलचा गणपती हवाय, तसा पण भेटतो आपल्याला. तो मातीचा करून पाहिजे असेल त्याला पाटावरचे गणपती बोलतात. पाटावरचा गणपती. मग ते पाटावर अख्खा सेपरेट. अच्छा, म्हणजे तो गणपती पूर्ण तुम्ही हाताने बनवणार? अच्छा. आणि हे जे गणपती तुम्ही आता काढता ते सगळे साच्यातले काढता? आणि मग तुम्ही पेपर लगद्यापासून पण गणपती बनवता? लगद्याचे पण गणपती असतात, मातीचे, लाल मातीचे. आता जर कोणाला गणपती हवा असेल तर आता भेटू शकतो का? जर कोणी कॉन्टॅक्ट केला तर? भेटेल. मोठी साईज असेल ना तर 2.5-3 फुटाची. म्हणजे जे रेडी आहेत त्यातून जर एखाद्याने चॉईस केलं तर तुम्ही देऊ शकता? देऊ शकता. आपला गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत काम चालू असतो, कलर काम, माती काम. आणि लगेच 2-3 दिवसांनी लगेच काम चालू होतं. मग आता प्रत्येक रेट मध्ये काय फरक आहे? लाल मातीचा गणपतीची काय प्राइस साधारण स्टार्टिंग? प्रत्येकाची तर रेट वेगवेगळे आहेत. माझी तर वेगळा, दुसऱ्याची तर वेगळा. माझी तर 1 फुटाचा गणपती 750 आहे. 1 फुटाचा मातीचा. आणि मग सगळ्यात हलका कुठला गणपती उचलायला? सगळ्यात हलका जर एकदमच हलका बोलले तर 8 इंचाचा गणपती. नॉर्मली 1.5 फुटाचा गणपती पण हलका आहे. आणि मग तुम्ही आपल्याकडे शाडूच्या मातीचे आणि लाल मातीचे आणि पेपर लगद्याचे 3 प्रकारचे गणपती बनतात. मग त्यातला सगळ्यात कमी वेटचा कुठला?
पेपर लगद्याचा. पेपर लगद्याचा ना. ओके. जर तुम्हाला गणपती हवे असतील तर शाडू मातीचे, पेपर लगद्यापासून आणि लाल मातीचे तिन्ही प्रकारचे गणपती इथे भेटतील. हे तिन्ही प्रकारचे गणपती इको फ्रेंडली आहेत, नॅचरल बेसिसवर आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची निसर्गाला हानी होत नाही. आणि आता पीओपीचे गणपती वापरण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण कुठेतरी नॅचरल किंवा इको फ्रेंडली गणपतीकडे वळूयात, जेणेकरून निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. दादा, आपल्याकडे कुठल्या साईज पासून गणपतीची सुरुवात होते? आपल्या इथं 8 इंचापासून 2.5 फुटापर्यंत गणपती आहेत मातीचे. हा सगळ्यात छोटा? हा सगळ्यात छोटा. हा बघा, सगळ्यात छोटा, मस्त छोटासा क्यूटसा गणपती आहे. त्यानंतर हा किती फुटाचा आहे? 1 फुटाचा. मग ह्याची साधारण प्राइस रेट? होलसेलला 600 रुपये रेट आहे त्याचा. ह्याचा 600 रुपयापासून म्हणजे स्टार्टिंग. हा, आणि त्यानंतर साईज आहे ही 6 फुटाची आहे, 1.5 फूट आहे. ही पण 6 फुटाची आहे? 6 फूट साईज आहे. हे 1.5 फूट साईज आहे, त्याच्यावरती 2 फूट साईज आहे. मग हे 1.5 फुटाचं साधारण किती रेंज पर्यंत जातं? 1.5 फूट 1300 रुपयाला. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठा साईजचा किती? 2.5 फुटी गणपती. 2.5 फुटी लास्ट आहे. आता 3 फुटाचे गणपती स्टार्ट होत आहेत नवीन 2026 साठी. 3 फुटाचे गणपती लास्ट. मग त्याची साधारण प्राइस रेट? त्याची 6000 रुपये प्राइस आहे. तर आता आपण गणपतीचं जे मेन काम आहे, डोळ्यांची आखणी, ज्याच्यामुळे त्या गणपतीला जीव प्राप्त होतं किंवा देवत्व प्राप्त होतं, त्याचं काम सुरू आहे. तर दादा, हे कधीपासून काम करतोयस तू? मला 2 वर्ष झाली मी हे काम. 2 वर्ष झाले. आणि जे गणपती बनतात त्यातलं खूप महत्वाचं काम करतोयस, त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? खूप छान वाटतं, कारण का आखणी म्हणजे हा मेन गणपतीचा जो काम असतो तो करत असतो आणि खूप छान वाटतं. म्हणजे तुलाही असं त्याच्यात जीव ओतून त्याला जीव देणं, असं पूर्ण एकदम लक्षपूर्वक काम करायला लागत असं? हो, नक्कीच. मग तू हे शिकलास कुठून? मी कारखान्यातच शिकलो. पहिले पॉलिश फिनिशिंगच करायचो, त्याच्यानंतरला आवड होती लहानपणापासून की आखणी करायची म्हणून, नंतर आस्ते आस्ते कारखान्यातच शिकलो. आतापर्यंतचा आखणीबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण का मेन काम करतोय आणि खूप लोकांची इच्छा पण असते आखणी शिकावी, बघावी, काय असतं ते. खूप छान वाटतं. तर आज आपण आलेलो एसआर म्हात्रे कला केंद्र, बोरगाव रोड, पेण येथे. तर आपण सुंदर सुंदर असे आकर्षक गणपती पाहिले. जर तुम्हाला कोणाला हे गणपती हवे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर कॉन्टॅक्ट देत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.